गेल्या 24 तासांपासून अजितदादा कुणालाच भेटले नाहीत। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा दादांची अनुपस्थिती। भुजबळांच्या नाराजीनं राष्ट्रवादीत वादाच्या चर्चांना उधाण। वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज लोकसभेत होणार सादर। सत्ताधाऱ्यांकडून खासदारांना व्हीप जारी, तर सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून चर्चा होण्याची शक्यता। येत्या 2 दिवसात खातेवाटप होणार। खातेवाटपाबाबत कोणताही तिढा नाही, मंत्री उदय सामंतांची माहिती। तर विरोधकांना उत्तर देण्यास सरकार सक्षम असल्याचा सामंतांचा इशारा। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे अधिवेशन अर्धवट सोडून मुंबईत परतले। प्रकाश सुर्वे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा। नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष। नाराज नेत्यांची समजूत एकनाथ शिंदे काढतील। नेत्यांच्या नाराजीबाबत मी बोलणार नाही। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज नेत्यांसंदर्भात सामंतांचं विधान। विधान परिषद सभापती निवडणूक या अधिवेशनात होणार। लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार। गेल्या 2 वर्षांपासून सभापतीपद रिक्त। एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची बैठक। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या निधीसंदर्भात बैठकीत चर्चा। नमस्कार, मी श्वेता। तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 10 वाजता आहेत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सोडून छगन भुजबळ नाशिककडे रवाना झालेत। आज ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील आणि ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते कोणता निर्णय घेतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। छगन भुजबळ हे अधिवेशन अर्धवट सोडून नाशिककडे रवाना झालेले आहेत। ते नाराज असल्याची चर्चा आहे। कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील आणि त्यानंतर ते आपली भूमिका काय हे जाहीर करतील। काय म्हणतात आज छगन भुजबळ याकडे आपलं लक्ष असेलच। येवला आणि लासलगावला जाईन, कार्यकर्त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलून मग काय ते ठरवेन असं भुजबळांनी सांगितलंय। समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटेन, नाशिकमधल्या कार्यकर्त्यांना भेटेन, अन्य जिल्ह्यातील लोकांशी बोलेन, त्यानंतर काय करायचं ते ठरवेन असं भुजबळ म्हणालेत। आणि मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे भुजबळ नाराज आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहेत। त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे, पण भुजबळ राज्यसभेवर जाण्यास तयार नाहीत। छगन भुजबळ हे अधिवेशन अर्धवट सोडून नाशिककडे रवाना झालेत। भुजबळांची नाराजी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यावरती आपण काही भाष्य करणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत। त्यांचा हा पक्षांतर्गत सगळा विषय आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून ते योग्य नाही। त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतील। त्यांच्यावर मी बोलून अजून काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं असं नाही, कारण मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। आमची महायुती आहे आणि एखाद्या पक्षामध्ये जर कोणाला मंत्रिपद मिळालेलं नसेल तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही। तर छगन भुजबळ समर्थकांकडून भुजबळ फार्म बाहेर लावण्यात आलेलं होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरतोय। साहेब, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलाय। मात्र या होर्डिंगवरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासोबतच अजित पवारांचा फोटो देखील गायब आहे, त्यामुळे चर्चा रंगल्या आहेत। दरम्यान छगन भुजबळ येवल्यात पदाधिकाऱ्यांसोबत आणि ओबीसी समर्थकांसोबत बैठक घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काय चर्चा आहेत आता भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांमध्ये सध्या?
छगन भुजबळ यांचं नाशिकमधलं जे निवासस्थान आहे भुजबळ फार्म त्या ठिकाणी आपण आहोत आणि या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये छगन भुजबळ यांचे समर्थक आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही वेळामध्ये छगन भुजबळ बाहेर येणार आहेत आणि या सगळ्या समर्थकांशी ते चर्चा करणार आहे। खरं तर नागपूरचं अधिवेशन सोडून छगन भुजबळ तातडीनं नाशिकला आलेलं आहे आणि त्याही वेळेला त्यांनी सांगितलं की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर मोठ्या संख्येनं हे भुजबळांचे कार्यकर्ते समर्थक जे आहे ते एकत्र झालेले आहे। भुजबळ साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेसोबत हे सगळे कार्यकर्ते असणार आहे। अशा स्वरूपाचे काही फलक देखील या परिसरात लावण्यात आलेले आहे। आपण काही पदाधिकाऱ्यांशी बोलूया, काय नेमकी आपली भूमिका असणार आहे। छगन भुजबळांना आपण भेटण्यासाठी आलेला आहात। खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान न मिळणं ही न समजणारी गोष्ट आहे। प्रचारादरम्यान मी येवल्यामध्ये होतो। एवढ्या मोठ्या समाजाचा विरोध असताना सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा विकास म्हणून लोकांनी विश्वास टाकून साहेबांना निवडून दिलं। खऱ्या अर्थाने ही 3.5 लाख मतदार असलेल्या या येवला मतदारसंघाच्या नागरिकांची लोकांची सुद्धा फसवणूक झाल्यासारखं आम्हाला वाटतंय। त्यांचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींसाठी चळवळीतला एक काम करणारा दीपस्तंभ मार्गदर्शक खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळापासून दूर राहिला। आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आदरणीय अजितदादांना विनंती करणार आहोत की साहेबांना लवकरच आपण मंत्रिमंडळात स्थान द्या, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आम्ही राजीनामा देण्याच्या तयारीत आहोत। आपण बघतोय राजीनामा देण्याची भूमिका घेता काही महिला पदाधिकारी आहेत। तुमची नेमकी या सगळ्यामध्ये भूमिका काय असणार आहे? एक महिला म्हणून किंवा एक महिलांचं पूर्ण संघटन आमचं असंच आहे की साहेबांवर अशा पद्धतीचं ह्या वेळेस तरी असं नव्हतं व्हायला पाहिजे। कारण आदरणीय अजितदादा पवारांच्या सोबत जेव्हा कोणी नव्हतं त्यावेळेस साहेब एक मोठा स्तंभ म्हणून उभे राहिले होते दादांसोबत। तर मला असं वाटत होतं की दादांनी साहेबांसोबत ह्यावेळेस असं नव्हतं करायला पाहिजे। एक पाठिंबा साहेबांचा होता एवढा स्ट्रॉंग पद्धतीने, तर साहेबांवर तर एवढा नाशिक जिल्ह्याचा पूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे साहेबांवर, तर हे नव्हतं। हा अन्याय झालाय। नेमकी पक्ष म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका आहे ते साहेब जे म्हणतील तीच आमची भूमिका आहे। साहेब म्हटले की राजीनामा द्या, तर राजीनामा साहेब जे म्हणतील ते आमची भूमिका राहणार राष्ट्रवादी काँग्रेसची। आणि आमचं एकच म्हणणार की अजितदादा गट जेव्हा शरद पवार गटामधनं बाहेर आला तेव्हा खूप मोठे प्रॉब्लेम नाशिकमध्ये आले, तेव्हा साहेबांच्या पाठीमागे सगळे कार्यकर्ते उभे होते आणि साहेबांनी एवढा मोठा पाठिंबा देऊन अजितदादा गटामधनं आले आणि आज त्यांच्याबद्दल हे घडायला पाहिजे नव्हतं, एवढी आमची भूमिका। बघतोय आपण श्वेता, नाशिकमधली ही सगळी दृश्य आहे, या सगळ्या प्रतिक्रिया आहे। भुजबळ फार्म परिसरामध्ये अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती आता आपल्याला वाढताना पाहायला मिळते। भुजबळ फार्म परिसरामध्ये हळूहळू भुजबळांचे समर्थक जे आहे नाशिक जिल्ह्यातले आणि राज्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमधले जिल्ह्यांमधले ते आता नाशिकच्या भुजबळ फार्म या निवासस्थानावरती एकत्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर छगन भुजबळ अशा पद्धतीने या ठिकाणी येतील, या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करतील। मात्र या सगळ्यानंतर छगन भुजबळ हे त्यांच्या मतदारसंघात आता येवल्यामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी देखील मतदारांशी ते बोलणार आहे आणि त्यानंतर त्यांची पुढची राजकीय भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार असल्याची माहिती जी आहे ती काही वेळापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्राप्त झाली आहे। लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आपण वेळोवेळी अपडेट घेत राहूच, कारण एकीकडे छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मागील 24 तासांपासून कुणालाच भेटले नाहीत अशी माहिती मिळते। आणि काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहामध्ये उपस्थित राहिले नव्हते। अजित पवारांच्या नागपुरातल्या विजयगड या शासकीय निवासस्थानी येणाऱ्या कार्यकर्त्यांना ते बंगल्यावर नसल्याची माहिती देण्यात येते अशी देखील माहिती मिळाली आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी न लागल्यामुळे महायुतीमध्ये बऱ्याच नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आणि यावरूनच आता मंत्री उदय सामंतांनी भाष्य केलं। शिवसेनेतले नाराज नेत्यांची समजूत एकनाथ शिंदे काढतील, नेत्यांच्या नाराजीबाबत मी काही बोलणार नाही असं सामंत म्हणाले। तसंच भुजबळांच्या नाराजीचा हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे असं सामंतांनी स्पष्ट केलं। त्यामुळे नाराजांची समजूत काढण्यात नेत्यांना यश येणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, त्यांचा हा पक्षांतर्गत सगळा विषय आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून ते योग्य नाही। त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतील। त्यांच्यावर मी बोलून
अजून काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं असं नाही, कारण मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, आमची महायुती आहे आणि एखाद्या पक्षामध्ये जर कोणाला मंत्रिपद मिळालेलं नसेल तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. एखाद्याला मंत्रिपद मिळालं नाही तर नाराजी होऊ शकते, परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून काम करतो. आम्ही जे झालेलो मंत्री आहोत त्यांची देखील जबाबदारी आहे, जर कोणाची नाराजी असेल ती दूर करणं. त्याच्यासाठी आम्ही विस्तारानं काम करतो आहे. आम्ही अनेक लोकांशी चर्चा केलेली आहे आणि तानाजी सावंत साहेब असतील, विजय शिवतारे असतील, हे आम्हाला ज्येष्ठ आहेत, ते देखील मंत्री होते आणि त्यांना लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय बोलून घेतील, त्यांची समजूत काढतील. पण कुठेही जे तुमच्या मनामध्ये आहे ते कुठेही त्यांच्या मनामध्ये नसेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला आणि या मंत्रिमंडळामध्ये महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीतील काही नेते नाराज आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे देखील मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र प्रकाश सुर्वेंना देखील मंत्रिपदातून डावलण्यात आलंय. मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रकाश सुर्वे अधिवेशन अर्धवट सोडून मुंबईत परतलेत. तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रकाश सुर्वे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला, त्यात अनेक नेत्यांना डच्चू मिळालाय. त्यामुळे काहींची नाराजी समोर येते. शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतले नेते असलेले आमदार तानाजी सावंतांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. तानाजी सावंतांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदललाय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. आणि विशेष म्हणजे तानाजी सावंतांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढलंय, तसंच फेसबुकचा कव्हर फोटो आणि डीपी दोन्ही बदललंय. त्याऐवजी नवीन प्रोफाईल ठेवण्यात आलाय. या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय. शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक असा उल्लेख केलाय आणि बाळासाहेबांचा फोटो दिसतोय. केंद्र सरकारनं वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणीच्या दिशेनं पावलं उचलली आहेत आणि वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी सरकार आज लोकसभेत महत्त्वाचं विधेयक मांडणार आहे. वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडलं गेल्यावर ते दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. राज्यघटनेतील 129व्या दुरुस्तीचं हे विधेयक कायदा मंत्री राम मेघवाल लोकसभेत मांडतील अशी शक्यता आहे. तर आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजपकडनं खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. अधिक माहितीसाठी जाऊया दिल्लीत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, आज संसदेच्या अधिवेशनात आजच्या कामकाजात काय काय होणार? संसदेच्या आजच्या कामकाजात जर बघितलं आपण तर लोकसभेमध्ये 11 ते 12 या दरम्यान प्रश्नोत्तराचा प्रहर होईल. त्यानंतर 12 वाजता जे टेबल विषय असतात ते मांडण्यात येईल, काही रिपोर्ट्स असतात ते मांडण्यात येईल आणि त्यानंतर एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भात एक विधेयक जे आहे ते लोकसभेत मांडण्यात येईल. कायदेमंत्री मेघवाल जे आहे हे विधेयक मांडतील. आपल्याला यापूर्वी माहीत असायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने 3 ओळीचा व्हीप जारी केलेला आहे. सोबतच काँग्रेस पक्षाने देखील 3 ओळीचा व्हीप जारी केलेला आहे. खास करून इंडिया आघाडीतले बहुतांश राजकीय पक्ष जे आहेत ते एक राष्ट्र एक निवडणूकला विरोध करत आहे. साधारणतः जर बघितलं आपण 42 पक्षांनी या संदर्भात आपलं मत नोंदवलं आहे. त्यापैकी साधारणतः 32 पक्षांनी साधारणतः जे आहे त्या या संदर्भात सहमती दर्शवली आहे. तर 15 पक्षांनी जे साधारणतः जे आहे त्यांनी याला विरोध दर्शवला आहे आणि 15 पक्षांनी या संदर्भात कुठलंही मत व्यक्त केलं नाहीये. त्यामुळे आज सभागृहामध्ये लोकसभेत जेव्हा हे विधेयक मांडलं जाईल त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत देखील मांडलं जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर संयुक्त संसदीय समितीमध्ये हे विधेयक जाईल. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहां मिळून संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात येईल आणि त्याच्या अहवालाच्या आधारावरती पुढील कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत सरकारच्या वतीनं प्राप्त झाले आहे. त्यामुळे आज जेव्हा हे विधेयक मांडलं जाते त्यावेळेस कसं सभागृहाचा माहोल असतो ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. स्टुडिओ. बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी आणि आपलं लक्ष असेलच संसदेच्या आजच्या दिवसाच्या कामकाजावरती.